धनुराशीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। मूळ नक्षत्र 4 चरण, पूर्वषाढा 4 चरण, उत्तरषाढा प्रथम चरण असे एकंदर 9 चरणांवर जन्म झालेल्या सर्व व्यक्ती या धनुराशीच्या कक्षेखाली येतात। यांची अनुक्रमे चरणाक्षरे पुढील प्रमाणे आहेत: ये, यो, भा, भी, भू, धा, फा, डा, भे। ही चरणाक्षरे ज्या नावाच्या सुरुवातीला असतील ते जन्मनाव असते हे पुन्हा सांगते। त्वरित चंद्र राशी कळावी म्हणून ही सोय, बाकी काही नाही। असो, तर या राशीचा राशीस्वामी गुरु असून क्षत्रिय वर्णाच्या या व्यक्ती अग्नितत्वाच्या असतात। यांना वश्य मानव आहे। या राशीच्या पारिभाषिक संज्ञा तौशिक, धन्वी, चाप व शरासन आहे। या राशीचे स्वरूप, ज्यांच्या शरीराचा कमरेचा वरचा भाग पुरुषाचा असून हातात सज्ज केलेले धनुष्य घेतले आहे व कमरेचा खालचा भाग मुखरहित घोड्याच्या शरीरासारखा आहे असा प्राणी। या राशीचे निवासस्थाने अश्वशाळा, गजशाळा व रथशाळा। या राशीची द्रव्ये लोखंड, शस्त्रे व घोडे आहेत। राशीचा रंग पिंगट आहे। अवयव मांड्या असून ही पुरुष राशी व द्विस्वभावी आहे। ही राशी द्विपद, मध्यमदेही, षष्ठदेही, रात्रीबली आहे। हिला पूर्व दिशेचे स्वामित्व प्राप्त असून ईशान्य दिशाबल आहे। ही प्रज्ञासंज्ञक राशी आहे आणि सत्वगुणी राशी असून हिला संधिकाली पंगुत्व येते। तसेच ही द्विशरीरी व धार्मिक राशी आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। राशीस्वामी गुरुचे उच्च क्षेत्र कर्क, संपूर्ण दृष्टी 5, 7, 9, नीच क्षेत्र मकर, मित्र रवी, चंद्र मंगळ, शत्रू बुध आणि शुक्र आहेत। शनी राहू हे समग्रह आहे। या राशीच्या लोकांचा आयुष्याचा 15 ते 28 या वयाचा टप्पा फार खडतर परीक्षेचा असतो। अनेक संकटांचा सामना करावा लागतो। विवाहानंतर भाग्योदय होतो। तरीही सुरुवातीला काही काळ त्रासाचा जातोच, पण हळूहळू पुन्हा गाडी रुळावर येते व पुढे अखंडपणे धावू लागते। या व्यक्ती प्रभावशाली असतात, परोपकारी असतात। यांची शरीराची ठेवण म्हणजे मुख व मान भरदर व लांबट, छाती पुढे करून मान डुलवीत डुलवीत चालणारा सरळ नाक, हनुवटी मोठी, तालिमबाज शरीर, मिशा ठेवतात। बांधेसूद व लठ्ठ, उंच धिप्पाड मनगटे जाड, वर्णसाधारण गोरा, तांबूस, मोहक सतेज व पिंगटसर डोळे। हे लोक राजाश्रय मिळवणारे, तेजस्वी, उदार, पितृदव्य प्राप्ती असणारे, न्यायप्रिय, कुलदीपक, शत्रूवर विजय मिळवणारे व स्वपराक्रमाने श्रेष्ठतेस पोहोचणारे असतात। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। संतती संख्या ही मध्यम असते। हे लोक कुणाच्याही धमकीला घाबरत नाही व दबावाखाली येत नाही। तरुण तरुणी आपल्या या गुणांच्या जोरावर इतरांवर आपला प्रभाव टाकतात। तरुणी धाडसी असतात, त्यांच्यावर इतर लोक जळतात, त्यांना त्रास देण्याचा देखील प्रयत्न केला जातो। लढवय्या स्वभाव व एकनिष्ठ तसेच कायद्याने वागणारे हे लोक राजाला, अधिकाऱ्यांना प्रिय वाटतात। उदार व दाणी असतात, म्हणूनच या राशीच्या लोकांना कोणत्याही क्षेत्रात प्रतिस्पर्धी त्रासदायक ठरतात। खोटा आरोप यांच्यावर येतो। इतरांकडून अधिकाऱ्यांचे कान भरून यांना त्रास झालेले अनेक जातक माझ्या अनुभवात आहेत। या राशीच्या जातकाला वाडवडिलांची संपत्ती मिळते। हे न्यायप्रिय असतात, भांडणात शत्रूचा प्रभाव करतात, समाजात आपल्या कुलाचा प्रमुख म्हणून मान देखील प्राप्त करतात, पण गर्विष्ठ असतात। या राशीच्या पूर्वाषाढा नक्षत्राचे लोक, ज्यांचे लग्न मेष असून त्यांना प्रबर मंगळ असेल असे। या राशीचे बरेच लोक इतरांना किंमत देत नाहीत, दहशत निर्माण करतात, वडिलांशी, भावा बहिणीशी भांडतात, मोठ्या आवाजात बोलतात, कुणाचेही ऐकण्याची तयारी नसते, प्रत्येक बोलण्याचा गैरअर्थ घेतात, इतरांना निरुत्तर व्हावे लागते। पण मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे लोक अंतःकरणातून सर्व कुटुंबियांची, आई वडिलांची, भावा बहिणीची, पत्नी मुलींची अत्यंत प्रेमाने काळजी घेतात। फक्त यांना विरोध व वाद हा आवडत नाही। मूळ नक्षत्राचे या राशीचे लोक गर्विष्ठ, अहिंसक, धनवान, भोगी, राजकारणी, कुलांमध्ये श्रेष्ठपणा गाजवणारे, रागीट, महत्त्वाकांक्षी, विषयासक्त, एकांतप्रिय, कठीण प्रसंगात अडकणारे असतात। यांना पैतृक संपत्तीचा भरपूर लाभ होतो। राजकारणात देखील मोठ्या लीडरचा उजवा हात म्हणून देखील मान मिळतो। उत्तराषाढा नक्षत्रवाले या राशीचे लोक मात्र सौम्य स्वभावाचे, धीर, गंभीर व शांत असतात।
या लोकांना विद्वान, नम्र व अनेक मित्र जोडणारे असतात. कृतज्ञ, सुभाग्यवान व शरीर स्थूल व मजबूत असते. यांना परोपकार व देवाधर्माचा देखील नाद असतो. धनुराशीच्या लोकांची प्रगती किंवा अधोगती ही त्यांच्या संगतीवर अवलंबून असते. चांगले संस्कार व सुसंगती या व्यक्ती मोठी प्रसिद्धी प्राप्त करून घेऊ शकतात. सामूहिक प्रतिनिधित्व करण्यास देखील या व्यक्ती सक्षम असतात. या राशीच्या लोकांच्या जन्मलग्न कुंडलीत उग्र मंगळ असेल तर यांना शीघ्र कोप येतो. कधी कधी रागाच्या भरात हे स्वतःचेच नुकसान करतात. दुसऱ्यावर, पत्नीवर, मुलांवर किंवा एखाद्या वस्तूवर अशी लोक राग काढतात. यांचा मुख्य शत्रू बुध म्हणजे बुद्धी ही नेहमीच अस्थिर करण्यात बुध ग्रह हा अग्रेसर असतो. जन्मलग्न कुंडलीतील अशुभ योगात बसलेल्या ग्रहांच्या भ्रमणाचे दुष्परिणाम मात्र यांना भोगावे लागतात. कारण बुध ग्रह हा त्यांच्या सर्व काल तो ती राशी भोगतो. बुद्धी अस्थिर करून निर्णय चुकवण्याचे काम देखील तो करत असतो. हा शत्रू सांभाळण्याचे काम धनुराशीच्या जातकांना करावे लागते. या राशीच्या तरुण मुलींना व स्त्री जातकाला जीवनातील संघर्ष हा अटळ असतो. यांच्या मित्रमैत्रिणी यांना धोका देण्याचा देखील संभव असतो. कधीकधी घरातील सर्व कुटुंबाची जबाबदारी देखील यांच्यावर येऊन पडते. लग्न झालेल्या तरुणी सासरकडील लोकांकडून अपेक्षित होतात. मूळ नक्षत्रामुळे विनाकारण लोकांच्या अज्ञानामुळे यांच्या लग्नात अडथळे येत राहतात. तरीही सर्व खंबीरपणे सोसण्याची एक दैवी शक्ती यांच्यात असते. आयुष्याच्या खडतर काळातही सर्वांची मने, प्रपंच, नोकरी व सर्व सांभाळून उत्तम देनधर्म हे सांभाळतात. हे फारच कौतुकास्पद आहे. जर यांना कुटुंबात योग्य तो सन्मान मिळेल तर त्या कुटुंबातील सर्वांचेच कल्याण होईल यात मुळीच संशय नाही. या राशीच्या जातकांच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहमान कुठल्याही कारणाने अनिष्ट होत असेल तर या लोकांनी पुढील उपाय करावेत. राशीस्वामी गुरुचा 76,000 संकेत जप करावा. शक्यतो स्वतःच करावा. न जमल्यास योग्य, सुशील व सत्वगुणी, धार्मिक ब्राह्मणाकरवी संकल्प करावा व तो सर्व सांगेलच. त्याचबरोबर मंगळ व शनी ग्रहाच्या प्रसन्नतेसाठी हनुमानाची आराधना नित्य करावी. कारण सध्या शनी मंगळ शुभ नाहीत. पिता नसणाऱ्या व्यक्तींनी जे वडिलोपार्जित संपत्तीचे उपभोग घेत आहेत, नित्य दर्श अमावास्येला एक भुक्त व मौन वृत्ताचा उपवास करावा. तसेच नित्य पितरांचे श्राद्ध व तर्पण करीत जावे. ओम श्री गुरुवे नमः. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सम गुरुवे नमः या तंत्रोक्त मंत्राचा नेहमीच जप करत राहावा. पिवळा दोरा उजव्या हातात धारण करावा. श्री दत्तात्रय मंदिरात पिवळा गुळ व हरभऱ्याची डाळ दर गुरुवारी दान करावी. हळदयुक्त चंदनाचा टिळा कपाळी धारण करूनच कामासाठी घराबाहेर पडावे. धार्मिक व ज्ञानी वृद्ध व्यक्तींचा नेहमीच आदर करावा. धार्मिक, निर्व्यसनी, शांत असलेल्या या राशीच्या व्यक्ती समाजात आदर्श प्रस्थापित करतात यात मुळीच संशय नाही. वाचकांसाठी महत्त्वाची सूचना: वरील वर्णन जुळेल न जुळेल याचा कुठलाही दावा केला जात नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.